तर या सर्व गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे. लोकांना एकत्र येण्याची संधी दिली पाहिजे एवढंच नाही, तर असे प्रसंग मुद्दाम निर्माण केले पाहिजेत. लोकांना वारंवार भेटावं लागेल असे प्रसंग निर्माण करावे लागतात, नाही तर संस्था टिकत नाही. न्यू संस्था या सिरियस नसतात, त्याच्यामध्ये फन ऍक्टिव्हिटीजना सुद्धा महत्व आहे. त्याच्यामध्ये लोकांना एकत्र येण्यामध्ये आनंद वाटला पाहिजे. आणि नुसत्या सिरियस ऍक्टिव्हिटीज साठी लोक एकत्र येणार नाही, त्याच्यामध्ये फन ऍक्टिव्हिटीज पाहिजेत. आणि फन ऍक्टिव्हिटीज हा सुद्धा संघटनेच्या संस्थेच्या परंपरेचा भाग आहे. सॉन्ग अँड डान्स, म्युझिक आणि डान्स हा दोन्ही सर्व दीर्घकाळ अशा प्रकारची रिलिजियस संस्था आहे, त्यामध्ये सॉन्ग अँड डान्स असतो. वारकरी पंथामध्ये तुम्हाला सुद्धा सॉन्ग अँड डान्स दिसेल. म्युझिक आहे, टाळ आहेत, मृदंग आहेत, अभंगांना चाली आहेत, पारंपरिक आहेत, आरती आहेत, सर्व काही गोष्टी आहेत. सॉंगला महत्व आहे. डान्स सुद्धा आहे. आपण मग क्षणचित्र बघत होतो तेव्हा आपल्याला पंढरीच्या वारीमध्ये वारकरी नाचताना दिसतील. पांडुरंगाची जी आरती आहे त्याच्यामध्ये असं आपण म्हणले की दिंड्या पताका वैष्णव नाचती, पंढरीचा महिमा वर्णावा घे, दिंड्या नाचती असा उल्लेख आहे. तेव्हा हा स्वप्नामध्ये विद्यार्थी होत. आपण मॅस्लोची नीड ऑफ हायरार्की वर्गामध्ये शिकवत असतो की फक्त प्राथमिक गरजा, म्हणजे मॅस्लो काय सांगतो की ज्याच्या प्राथमिक गरजा आहेत की फक्त आपण अन्न वस्त्र निवारा एवढ्याच माणसाच्या गरजा नसतात, त्याच्यापेक्षा वरच्या गरजा असतात. म्हणजे सोशल नीड्स असतात, माणसांना एकमेकांना भेटावं असं वाटतं, सामाजिक स्वरूपाच्या गरजा असतात. सेल्फ एस्टीम असते, कुणीतरी आपल्याला मोठेपणा द्यावा किंवा माझं ते वेगळेपणे माझं मोठेपणे इतरांनी रिकॉग्नाइज करावं अशी एक गरज असते. मॅस्लो म्हणतो की एक शेवटची गरज आहे सेल्फ ऍक्च्युलायझेशन, म्हणजे स्वतःमधलं जे माणूसपण आहे किंवा एक अत्युच्च पातळीवर स्वतःच उन्नयन व्हावं, असा मराठीमध्ये एक अवघड शब्द आहे उन्नयन होणं. तर हे उन्नयन आपलं स्वतःच व्हावं असं लोकांना वाटत असतं. आणि हे उन्नयन करून घेण्याच्या माणसामध्ये एक गरज असते, ही आध्यात्मिक गरज असते. पण सेल्फ ऍक्च्युलायझेशन ही सुद्धा गरज माणसांमध्ये असते. या सर्व गरजा जर पूर्ण झाल्या तरच माणसं त्या संघटनेमध्ये टिकून राहतात. आपल्याला असं लक्षात येईल की वारकरी संप्रदायामध्ये आणि पालखी सोहळ्यामध्ये या सर्व गरजा आपोआपच पूर्ण केल्या जातात. एक आपली वाढ करणं आणि जास्तीत जास्त आध्यात्मिक उंची काढणं हा तरी धार्मिक स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशनचाही बोलून चालतं. त्यामुळे हे उद्दिष्ट तर असलंच पाहिजे आणि हे उद्दिष्टही आहे. तेव्हा या गोष्टी सुद्धा आहेत. थोडक्यात व्यक्तींच्या ज्या सर्व निरनिराळ्या प्रकारच्या गरजा असतात, या सर्व गरजा सुद्धा या संप्रदायामुळे पूर्ण झालेल्या आहे. म्हणून पुन्हा हा संप्रदाय टिकून आहे. या सर्व संप्रदाया वारकरी संप्रदाय आहे, या सर्व संप्रदायाच्या हा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये पालखी सोहळ्याला काय महत्व आहे? अनन्य साधारण महत्व आहे. कारण पुन्हा एकदा संघटनेमध्ये महत्वाची गोष्ट अशी असते की या संघटना जी शिस्त, संघटनेमधली जी निष्ठा आहे जर लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर कुठले तरी प्रसंग असे लागतात की सर्व संघटना लोकांसमोर सतत उभी राहील. मुळात संघटना, संस्था या सर्व कल्पना आहेत, त्या ऍबस्ट्रॅक्ट आहेत, अमूर्त आहेत. संघटना ही अमूर्त आहे. म्हणजे अमुक तमुक कंपनी म्हणजे काय, हिंदुस्थान लिव्हर म्हणजे काय सांगता येत नाही, किंवा भारतीय लष्कर म्हणजे काय सांगता येत नाही. ही एक अमूर्त संकल्पना आहे कागदावरती. ती संघटना समोर दिसल्याशिवाय लोकांना त्याचं महत्व पटत नाही. आणि म्हणून सर्व संघटनांमध्ये एक प्रथा अशी असते की वर्षातून कमीत कमी एकदा असा एक कार्यक्रम असावा की त्यावेळी ती सर्व संघटना मूर्त स्वरूपात समोर दिसेल. म्हणजे ते संघटनेचं महत्व एकदा आपल्या पुन्हा एकदा मनात बसतं. आणि सर्व संघटना असे कुठले ना कुठले कार्यक्रम घडवून आणत असतात. त्याच्यामुळे आपल्याला जो काही विश्वास त्या संघटनेचा येतो की तो विश्वास आपल्याला पूर्ण वर्षभर किंवा दीर्घकाळ तो आपल्या मनामध्ये राहतो. पालखी सोहळा हा वारकरी संघटनेचा वार्षिक उत्सव. हे त्यांचं ते प्रजासत्ताक दिनाचं संचलन आहे. ते समोर असतं किंवा त्याची जी ताकद आहे, संबंध आपली जी वारकरी संप्रदायाची ताकद आहे ती पालखी सोहळ्याच्या निमित्ताने समोर दिसते, मूर्त स्वरूपात समोर दिसते. सर्व ताकद आपल्याला जाणवते, सर्व माणसं त्याचा रुबाब जाणवतो, संत परंपरा समोर दिसते. तुम्ही जर विसरून गेला असाल
तो सगळा विसर नष्ट होतो, पुन्हा सगळ्या गोष्टींची आठवण तुम्हाला करून दिली जाते. तेव्हा आठवण करून दिली जाण्यासाठी या पालखी सोहळ्याची नितांत आवश्यकता आहे. जसं म्हटलं की स्ट्रेंथ अँड स्प्लेंडर, रुबाब जी स्प्लेंडर आहे संघटने, ही सगळी स्प्लेंडर ही पालखी सोहळ्याच्या निमित्ताने समोर दिसते. बंधुभाव मजबूत होतो. धार्मिक आणि आध्यात्मिक ज्या गरजा आहेत माणसांच्या की ज्या त्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा लक्षात येतात. म्हणजे माझी अशी खात्री आहे की आध्यात्मिक भाव, धार्मिक भाव पुन्हा एकदा जागृत होतो. लोकांना जर नसेल तर भजनं गात गात आणि अभंग काय ती माणसं जात असतात तेव्हा साहजिकच हे सर्व भाव पुन्हा एकदा जागृत होतात. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा रिलॅक्स व्हायला, पुन्हा फन ऍक्टिव्हिटीचं महत्व आहे. पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा लोकांना रिलॅक्स व्हायची संधी मिळते, गंमत करायची, फन ऍक्टिव्हिटीची संधी मिळते, गायची, नाचायची संधी मिळते. हे सर्व गोष्टी कंपल्सरीली घडत असतात वर्षातून एक. आणि त्यामुळे हा एक पालखी सोहळ्याचं महत्व वारकरी संप्रदायाची अनन्य साधारण आहे. पालखी सोहळा नसेल तर वारकरी संप्रदाय टिकूच शकणार. तेव्हा ह्या सर्व गोष्टी ज्या जशा घडतात तशा आपल्या समोर हे सर्व अधिकारी व्यक्ती मांडणार आहेत. त्यांच्याकडे अवश्य लक्ष द्या, तपशिलाकडे लक्ष द्या. मी जे सांगतोय ते त्याच्या मागचे तात्विक मुद्दे कन्सेप्ट आहेत, पण या कन्सेप्टचं जे ऍप्लिकेशन आहे तेव्हा ही सर्व माणसं आपल्या समोर मांडतील. हे सर्व मग सांगून झालं की संघटना टिकली कशी, वाढली कशी, का वाढली, त्याचं अनन्यसाधारण महत्वाचं काय आहे आणि बाकीच्या संस्था का टिकल्या नाही आणि वारकरी संप्रदाय का टिकला, पालखी सोहळा का टिकला. मी आता आणखी थोड्या वेगळ्या मुद्द्याकडे येतो की आजचा पालखी सोहळा आहे तो एका वेगळ्या दिशेने जातोय असं मला जाणवतं. तेही सुद्धा मी आपल्या समोर मांडू इच्छितो. माझं मत असं आहे की हा जो सगळा पालखी सोहळा गेल्या अनेक शतकांचा आहे तो हळूहळू बदलतोय आणि मूलभूत फंडामेंटली बदलतोय. कुठल्या अर्थाने बदलतोय तर नंबर्स वाढत चाललेले, कितीतरी पट लोक पालखीमध्ये सामील व्हायला बघतायत. हजारो लोकांना पालखीला जायचंय. हा जो पालखीचा अनुभव आहे तो अनेक लोकांना घ्यायची इच्छा आहे. पुण्यातले मला अनेक लोक माहिती आहे की थोडं तरी अंतर 1 किलोमीटर 2 किलोमीटर ते पालखी बरोबर जात असतात. पण यापेक्षा असं की एक नवीन कल्पना येतात, पालखी टुरिझम. ही मला कल्पना एकाने मांडून दाखवली आणि ही कल्पना अशी की आम्हाला पालखी वारी करायची पण आम्हाला फार हाल अपेक्षा सुचायच्या नाही. आम्हाला जे तंबू पाहिजे ते तंबू चांगले पाहिजे, एअर कंडिशन करता आला तर फारच छान. आम्हाला जागोजागी हॉटेलमध्ये राहायची इच्छा आहे, आम्हाला फूड आहे ते सगळं चांगलं पाहिजे. तर हा पालखी टुरिझम. तर आम्हाला दर्शनासाठी त्या बारीमध्ये जास्त काळ आम्हाला थांबायची इच्छा नाही, आम्हाला झटपट दर्शन व्हायला पाहिजे. त्यासाठी कॉम्प्युटराइज यंत्रणा तिरुपतीला आहे, शिर्डीला आता नुकतीच इम्प्लिमेंट झालेली आहे. तशी यंत्रणा आहे. मला पंढरपूरला सुरू झाली का नाही. तर अशी यंत्रणा आम्हाला हवी आहे. तेव्हा ह्या डिमांड्स आहेत समाजाच्या पालखीकडून. म्हणून मी असा मुद्दा म्हणतोय की पालखी सोहळा कमर्शियलाइज होतो आहे. इज इट गेटिंग कमर्शियलाइज? एक असं लक्षात घ्या की पालखी सोहळा ही एक अत्यंत हाय प्रोफाईल ऍक्टिव्हिटी आहे. तिच्याकडे दुर्लक्ष होऊ शकत नाही. इतकी महत्वाची ऍक्टिव्हिटी आहे. सरांनी आपल्याला सांगितलं की महाराष्ट्राच्या समाज जीवनाचा अविभाज्य भाग आहे. समाज जीवनाचा अविभाज्य भाग आहेच, पण तो ज्या स्वरूपात आपल्या समोर दिसतो, त्याचं म्हटलं की मूर्त स्वरूपात जो आपल्या समोर दिसतो तो त्याचं स्वरूप इतकं मोठं आहे आणि त्याच्याकडनं व्याप्ती इतकी मोठी आहे की त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ शकत. आणि पॉलिटिशियन्स या दोघांचेही या मोठ्या जनसमुदायाकडे लक्ष गेल्याशिवाय राहणारच नाही. जो बिझनेस मधला माणूस आहे तो म्हणेल बाबा किती कस्टमर आहेत, किती ग्राहक आहेत, यांना काय विकू आणि काय नाही. इतकी माणसं एकत्रितपणे मला समोर दिसतात. तेव्हा पॉलिटिशियन आणि बिझनेसमॅन या दोघांचेही या समूहाकडे लक्ष जाणं हे अपरिहार्य असं घडणारच आहे. आणि असं बघा की
आपल्या समाजामध्ये ज्या प्रत्येक यंत्रणा बदलत आहेत त्या पालखीपर्यंत येणारच की बदलली नाही अशी आपल्या समोर कोणती गोष्ट आहे. म्हणजे उत्सवांच्या बाबतीत बोलायचं झालं तर गणेशोत्सव बदलला का नाही. आपण दरवर्षी जेव्हा गणेशोत्सव येतो तेव्हा सकाळमध्ये पत्रांचा पाऊस पडत असतो की गणेशोत्सव पहिल्यासारखा राहिला नाही. टिळकांच्या वेळी कसा होता, 25 वर्षापूर्वी कसा होता, आज कसा आहे. तेव्हा ते जे उत्सव आपल्या भोवताली आहेत ते सर्व उत्सव, ते सर्व यंत्रणा बदलत चाललेल्या आहेत. म्हणजे गणेशोत्सव बदलला, नवरात्री बदललं एवढंच नाही तर धार्मिक चालीरीती बदलल्या. आपले आई वडील आजोबा ज्या गोष्टी करत होते त्या गोष्टी आपण आता करतो का, नाही करत. केल्या तर वेगळ्या पद्धतीने करतो. एका व्यापक अर्थाने जसं नवरात्र बदलली आणि गणेशोत्सव बदलला तशी महाराष्ट्रातली खेडी बदलली अशी मला शंका आहे. तर ही जी नाळ जोडलेली आहे म्हणजे पालखी आणि वारकरी संप्रदाय यांची जी नाळ जोडलेली आहे ती नाळ तुटत चाललेली आहे. जैविक नातं तुटत चाललेलं आहे अशी मला शंका येते. म्हणजे असं होऊ शकतं की पालखी सोहळा एक इंडिपेंडंट किंवा वेगळ्या प्रकारचा वेगळ्या स्वरूपात अस्तित्वात येईल, टिकून राहील. वारकरी संप्रदाय वेगळा राहील आणि वारकरी संप्रदाय अर्थातच टिकून राहील कारण तो त्याची उद्दिष्ट धार्मिक आध्यात्मिक अशी आहे. पालखी सोहळा हा त्याचा अविभाज्य भाग आहे असं मी पाहिलं. पण पालखी सोहळा इंडिपेंडेंटली वेगळ्या प्रकारे बदलत आहे आणि हे जैविक नातं क्षीण होत चाललेलं आहे अशी माझ्या मनात शंका येते. याच्यावरती विचार करायला याच्याबद्दल माहिती असलेले अधिकारी माणसं आपल्याकडे आहेत ते आपल्याला याबद्दल सांगतील. पण एक तिराईत म्हणून, निरीक्षक म्हणून माझ्या मनात जी शंका आली ती आपल्यासमोर मांडली. कदाचित वारकरी संप्रदायासमोर हे पुढच्या काळातलं मोठं आव्हान असेल की हे जे जैविक नातं पालखी सोहळा आणि वारकरी संप्रदाय यांच्यामधलं आहे हे जैविक नातं टिकवून कसं ठेवायचं. या गोष्टी मी आपल्या समोरच्या मांडल्या की पालखी बदलत चाललेली आणि वेगळ्या प्रकारे वेगळ्या दिशेने बदलण्याची शक्यता आहे. आणखी 2-3 वर्ष येतील तेव्हा पालखीला कोणीतरी स्पॉन्सर्सही मिळू शकतील. मला परवाच कोणीतरी सांगत होतं की कुठल्या तरी एका मोठ्या गटाने संबंध पालखी सोहळा स्पॉन्सर करू असे एक समोर डिमांड ठेवलेली होती की आम्ही इतक्या कोटी रुपयामध्ये सर्व पालखी स्पॉन्सर करतो, फक्त जाहिरातीचे सर्व अधिकार आमच्याकडे पाहिजे. संबंध वाटचालीमध्ये सर्व जाहिरात आमच्या हातात असेल तेव्हा फुल्ली स्पॉन्सर्ड पालखी सोहळा. तर ते कमर्शियलायझेशन होताना ते इतक्या हीन पातळीवरती जाणार नाही याचा आपण आग्रह धरू शकतो. असा होत असेल तर आपण त्यासाठी आंदोलन करू शकतो. पण याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. म्हणजे त्या पालखी सोहळ्याचं कमर्शियलायझेशन बियॉन्ड द लिमिट होऊ नये, त्याच्यामध्ये नको त्या गोष्टींचा अंतर्भाव होत नाही हे आपल्याला बघता येईल आणि एवढं आपण करू शकतो. त्याच्या पलीकडे आपण काही जाऊ शकत नाही. तेव्हा एका अर्थाने आपण याचे स्पेक्टॅटर्स आहोत. मी असं म्हणेन की वी शुड नॉट बी डम स्पेक्टॅटर्स, म्हणजे मूक साक्षीदार आपण असू नये. आपण ज्याच्या काही गोष्टी जर आपल्याला पटल्या नाही तर बोलून दाखवायला पाहिजे. एवढंच नाही तर त्याच्यामध्ये आपण क्रियाशील सहभाग आपला असायला पाहिजे. आणि साहजिकच ह्याची सर्वात जास्त जबाबदारी किंवा सर्वात जास्त वाटाचा आता वारकरी संप्रदायाचा आहे. कारण पालखी सोहळा आणि वारकरी संप्रदाय याच्यामधलं जे जैविक नातं आहे असं मी म्हणतो ते टिकून जाण्याची इच्छा जास्तीत जास्त कोणाची असेल तर वारकरी संप्रदायाचीच असणार आहे. आणि माझा शेवटचा मुद्दा असा की हे सगळं घडत असताना मग पालखी सोहळा आता कुठल्या पातळीवरती आहे त्याचा सगळ्याचा आढावा घेतल्यावर तर मला वाटतं मगाशी मी सुरुवातीला सांगितलं की पालखी सोहळा ही नवीन इव्हेंट झालेली. पालखी सोहळा एज अन इव्हेंट तर चांगल्यात चांगल्या प्रकारे पालखी सोहळा मॅनेज करणं हे आपण करू शकतो. आणि हे जो लंच नंतर जो परिसंवाद आहे तो त्याच्यामध्ये सर्व इव्हेंट मॅनेजमेंट ही जी पालखी आहे इव्हेंट हे बघणारे जे लोक आहेत, पोलीस यंत्रणा, वाहतूक यंत्रणा, सफाई यंत्रणा, हे सर्व माणसं येऊन आपल्याला सांगणार आहेत की पालखी आहे इव्हेंट ही जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे मॅनेज कशी करता येईल. आणि याच्यामध्ये व्यवस्थापन शास्त्राचा सहभाग खूप जास्त आहे. आजचं जे व्यवस्थापन आहे त्याच्यामधलं सर्वात मोठी प्रगती जर व्यवस्थापनातली कुठली झाली असेल असं मी मानेन तर व्यवस्थापन गेल्या 25 वर्षामध्ये मोठी संघटना मॅनेज करणं ही व्यवस्थापनाच्या मधली ही गोष्ट व्यवस्थापनामध्ये सहज घडून येते असं मला दिसत आहे. तो एक प्रकारचा मॅनेजमेंट नो हाऊ आहे.
एक कितीही मोठं काम असो, कितीही मोठी संघटना असो, ती मॅनेज कशी करायची याचा आज लोकांसमोर प्रॉब्लेम नसतो, ती समस्या उरलेली नाही. आत्ताच आपण कॉमनवेल्थ गेम्स पाहिले. अनेक कारणामुळे कॉमनवेल्थ गेम्स हे वादग्रस्त ठरलेले आहेत. पण ज्या प्रकल्प व्यवस्थापन करताना MS प्रोजेक्ट हे मायक्रोसॉफ्ट प्रोजेक्ट हे जे सॉफ्टवेअर आहे ते रुटीनली वापरलं जातं. MS प्रोजेक्टच्या साह्यानेच कुठल्याही प्रकल्पाचं सध्या व्यवस्थापन मांडणी केली जाते आणि त्याच्यावरचं नियंत्रण ठेवलं जातं. पालखी व्यवस्थापनासाठी MS प्रोजेक्ट वापरता येईल, पोर्ट वापरता येईल. ते सर्व ज्या गोष्टी आपण व्यवस्थापनामध्ये शिकतो त्या गोष्टी रुटीनली आपल्याला या प्रकल्पामध्ये आणता येतील आणि हा प्रकल्प जास्तीत जास्त एफिशियंटली जास्तीत लोकांना जास्तीत जास्त सुविधा देता येतील आणि त्यांची उद्दिष्ट त्यांना पार पाडता येतील. एफिशियन्सीचा उद्देश त्याच्यामध्ये एवढाच आहे की जी काही पालखी सोहळ्याची उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट आपण म्हटल्याप्रमाणे धार्मिक आहेत, आध्यात्मिक आहेत, लोकांच्या शारीरिक गरजांचे सुद्धा त्या सर्व गरजा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे एफिशियंटली लोकांना कमीत कमी त्रास होईल अशा प्रकारे कशी पार पाडता येतील याच्यामध्ये आधुनिक व्यवस्थापनाचा वाटा असू शकतो. आणि याच्या बाबतीत आपण सर्व विचार करू शकता. आणि ज्या गोष्टींसाठी आमची सर्वांची पालखी सोहळ्यामध्ये भाग घेण्याची गरज आहे तेव्हा पालखी सोहळ्याकडनं आपल्याला खूप काही शिकायचं आहे. आपल्याकडून पालखी सोहळ्याला काही थोडस आपण दान देऊ शकतो आणि ते आपण अवश्य दिलं पाहिजे. आपण व्यवस्थापनाचे विद्यार्थी म्हणून या सर्व गोष्टींकडे अवश्य लक्ष द्यावं, त्याचं भान ठेवावं, त्याचा विचार करत राहावा. मी इथेच थांबतो आणि पालखी